प्रेक्षकांनो, आजपासून पुन्हा एकदा आपली ही मालिका 1 तासाची झालेली आहे. त्यामुळे एपिसोड हा खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला आपण पाहतो सुंदर असं लक्ष्मी निवास यांचं घर रेडी झालेलं असतं आणि खूप असं मोठं अवाढव्य असं घर असतं. घरात आज नेमकी पूजा असते आणि त्या पूजेसाठी सगळ्यांनाच बोलवलेलं असतं. वास्तुशांती वगैरे सगळीच पूजा असते. आता भावना आणि सिद्धू हे दोघं देखील येतात आणि भावनाला आता बायही झालेलं असतं. ते बाय घेण्यासाठी आता हरीश जो आहे तो आतुरतेने पुढे येतो आणि तेव्हा सिंचना कुठे आहे असं देखील भावना विचारते. मग आता सिंचना कामावर गेली पण लवकरच ती जॉबवरून येणार आहे असं देखील लक्ष्मी बोलते. घरात खूपच आनंदाचं वातावरण असतं. जानूसुद्धा कामासाठी बाहेर गेली, एव्हाना येतच असेल असंही बोललं जातं. मग आता सगळीजणं बाहेर जातात. बाहेर जाऊन पाहतात तर काय, विश्वा हा जानूला आता घेऊन आलेला असतो. जानूच्या डोक्याला खूप जास्त मार लागलेला असतो. त्याचसोबत विश्वाच्या डोक्यातून सुद्धा रक्त येत असतं. विश्वा जेव्हा जानूला अशा परिस्थितीत घेऊन येतो तेव्हा तो म्हणत असतो की मी तुम्हाला म्हटलं होतं की जयंतवर विश्वास ठेवू नका, पण तेव्हा तुम्ही लोकांनी कोणीच माझं ऐकलं नाही. आता तुम्हाला दिसतंय ना. असं बोलल्यानंतर लक्ष्मीच्या हातामध्ये ताट असतं औक्षणाचं. ते ताटच खाली पडतं. कारण ना जी काही अवस्था जानूची असते ती काही तिला बघवत नसते आणि त्यामुळेच ना तिच्या हातातलं ते ताट खाली पडल्यामुळे त्या सगळ्यांनाच धक्का बसतो. तर हे सगळं पडलेल्या लक्ष्मीचं स्वप्न होतं. प्रेक्षकांनो, मलासुद्धा जेव्हा मी बघितलं ना तेव्हा धक्का बसला होता. मालिका लगेच एवढी कशी काय बदलू शकते असा विचार मीही केला. हे सगळं पडलेलं लक्ष्मीचं स्वप्न होतं. लक्ष्मी दचकून उठते. त्यावर श्रीनिवास तिला विचारतात की काय झालंय. त्यावर जानू, आपल्या जानूवर खूप मोठा हल्ला झालाय. अगं नेमकं काय झालंय, तुला काही स्वप्न वगैरे पडलं होतं का? हो, विश्वास जानूला घेऊन आला होता. जयंतरावांनी आपल्या जानूवर खूप हल्ला केलाय मोठा. आणि हे सगळं ऐकूनच ना आता श्रीनिवास बोलतात की लक्ष्मी, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तू समजतेस तसे आपले जावई बापू नाही आहेत. तू नको विचार करू तसा. त्याच वेळेला लक्ष्मी म्हणते की एकदा आपण जानूच्या रूममध्ये जाऊन बघूया. तर जानू ही रूममध्ये नसते. तेवढ्यातच जानू मागून येते आणि मग लक्ष्मी जानूला बघते. तेव्हा कुठे तिला बरं वाटतं आणि मग ती तिला विचारते की काय गं, तू कुठे गेली होतीस लक्ष्मीला. आता जानू म्हणते की आई, पण तुला एवढं पॅनिक व्हायला झालंय तरी काय, ते तरी मला सांग. त्यावर मी आता जानूला सांगत असते की काही नाही, मी सहज बघायला आले आणि तू कुठेच दिसली नाहीस ना, म्हणून थोडं एकदम आश्चर्य वाटलं, बाकी काही नाही. आणि असं बोलूनच ना आता ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की श्रीनिवास लक्ष्मीला बोलतात की बघितलंस का, आपली मुलगी व्यवस्थित आहे. उगाच आहे ना, उगाच तू विचार करत बसतेस, नको इतका विचार करत जाऊ. आणि बघितलंस का, आपले जावई बापू आहेत ना जयंतरावांबद्दल तर तू चुकीचा विचार करूच नको. ते खरंच खूप चांगले आहेत. उगाच तुझ्या मनात नको नको त्या अडी येत आहेत आणि त्यामुळे तू त्यांच्याबद्दल गैरसमज निर्माण करून घेतेस. मला वाटतं तू असं काही करू नकोस असं देखील आता लक्ष्मीला श्रीनिवास सांगू लागतात. तेव्हा आता लक्ष्मीला ते म्हणतात की चल, आता तसंही खूप जास्त उशीर झालाय, आपण झोपूया. तसंही आपल्याकडे उद्या पूजासुद्धा आहे. आता ह्यांच्याकडे अक्षय तृतीया असते लगेचच उद्या. एवढ्या लवकर ह्यांच्याकडे अक्षय तृतीया आहे आणि का तर ह्यांचा आजपासून झी मराठी दुपार हे सुरू झालंय. त्यामुळे बहुधा त्यांना काहीतरी शुभारंभ करायचा होता. त्यामुळे त्यांनी आज जी काही पूजा ठेवलेली आहे. तर दुसरीकडे मात्र श्रीनिवास लक्ष्मीला आता धीर देत असतात आणि तू जयंतबद्दल गैरसमज करून घेऊ नको. पण विश्वा जे काही बोलत होता ते सगळे शब्द ना इथे असणाऱ्या लक्ष्मीच्या मनामध्ये फिरत असतात. लक्ष्मीला हे सगळं वाटणं तर स्वाभाविकच आहे, कारण ती आता योग्य तोच विचार करत होती की विश्वा हे जे काही बोलला ते खरंच सत्यात नको उतरू दे, असाही विचार तिच्या मनामध्ये कुठेतरी येऊ लागलेला असतो. पण श्रीनिवासांनी जेव्हा तिला समजवलेलं असतं तेव्हासुद्धा तिच्या मनामध्ये ना आता जयंतबद्दल थोडा हा संशय असतोच. पण दुसरीकडे जयंतबद्दल तू कोणतीही शाश्वती म्हणजे कोणताही गैरसमज करून घेऊ नको, कारण जयंतराव आपल्या जानूवर किती प्रेम करतास बघतेस ना तू. त्यांना अगदीच तिला किती अगदी फुलाप्रमाणे जपतात, असं कोणीही जपणार नाही. एवढं सगळं ते काही करतात आणि तू त्यांच्यावर एवढ्या चांगल्या माणसावर संशय घेतेस, असं नको घ्यायला असंही आता म्हटलं जातं. त्यानंतर आता लक्ष्मी म्हणत असते की बरं ठीक आहे, चला आता खूप रात्र झाली आहे, आपण झोपूया. मग श्रीनिवास लक्ष्मीला आपल्या जवळ घेतात आणि दोघंही जण आता छान निवांत असे झोपी जातात. कारण सकाळीसुद्धा सण असल्यामुळे खूप जास्त धावपळ असणार आहे आणि आता उशिरापर्यंत जागरण कशाला करायची. दुसरीकडे आता मात्र
जी आनंदी आहे ती एकटीच खेळत असते त्या बाहुलीसोबत. तिला एकटीला खेळूनही वैताग येतो. मग ती आता एकटीच खेळत असते. तोपर्यंत इकडे जो सिद्धू आहे त्याने मात्र आता जोरजोरात थाली वाजवलेली असते आणि तो सगळ्यांनाच नाश्त्यासाठी बोलवून घेतो. सगळीजणं नाश्त्यासाठी येतात तेव्हा भावना सिद्धूला म्हणत असते की तुम्ही जे काही आज हे ताट वाढवलं ना त्याच्यावर ना मला ना माझ्या माहेरची आठवण आली. म्हणजे आमच्या माहेरीसुद्धा ना जेवायला बोलवायचं असेल ना तेव्हा किंवा काही सांगायचं असेल तेव्हा ना अंगद पंगतच्या वेळेला असंच काहीसा प्रकार घडायचा. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर सिद्धू म्हणतो की तुला आता खुश करण्यासाठीच मी हे सगळं करतो आणि तसंही आज आपल्याला तुझ्या माहेरी जे जायचे तुझ्या माहेरी सगळ्यांनी बोलवले आणि बाबा आज तुम्हाला सुट्टी आहे ना असं देखील सिद्धू संपतरावांना विचारतो. त्यावर संपतराव म्हणतात की हो आहे मला, तरीसुद्धा 2-3 मीटिंग आहेत, कसं तरी मॅनेज करतो. पण दुसरीकडे मात्र सिद्धू म्हणतो की मी काही ऐकणार नाही, तुम्हाला यावंच लागेल. तोपर्यंत जोगतीन आलेली असते आणि जेव्हा जोगतीन येते तेव्हा निलांबरी आता म्हणू लागते की जोगतीन आलेली आहे, अगं भावना तू ह्यांना जरा काही देतेस का शिरा वगैरे, तेवढंच तुला पुण्य लाभेल असं देखील आता सांगितलं जातं. मग आता भावना ही पुढे येते आणि जोगतीनीला बघितल्यावर भावना थोडी खरं तर घाबरलेली असते. दुसरीकडे आता पाहायला मिळतं की लक्ष्मीच्या डोक्यामध्ये सारखे तेच विचार फिरत असतात. त्यामुळे आता तिला सुधरत नसतं. तेवढ्यातच जानू तिथे येते आणि आईला म्हणते गं आई तू काय करतेस, अगं सगळं काही करपून जाईल ना, अगं असं करू नकोस. आणि असं बोलून ती आईला पोहे बघायला सांगते. जेव्हा आता ती पोहे बघते ना तेव्हा तिच्या लक्षात येतं की नाही आता हे पोहे जे आहेत ते खरंच जळणार होते, पण त्यावेळेला नेमकं आता बोलवलं गेलेलं होतं आणि त्यामुळेच ना असं लक्ष नव्हतं. पण जानूने येऊन ऐनवेळेला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सावरून घेतलेल्या होत्या आणि त्यामुळेच ना आता लक्ष्मीसुद्धा अगदीच व्यवस्थित होती. लक्ष्मीला आता विचार आलेला असतो की ती बोलत असते जानूला की थोडं खाऊन जा, पण त्यावेळेलाच ना आता लक्ष्मीला सांगितलं जातं. जानू लक्ष्मीला बोलते की आई तू नको काळजी करूस माझी, अगं तू काळजी करत राहिलीस तर कसं होईल, बघ तुला सांगू का मी तिकडे जाते ना तेव्हा माझे जे सर आहेत जयंत कानेटकर ते माझी खूप जास्त काळजी घेतात, काय हवं नको ना ते सगळं काही बघतात, मग तू कशाला टेन्शन घेतेस, नको काळजी करू असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला दुसरीकडे मात्र आता आपल्याला जयंतरावांना सुद्धा या सगळ्यामध्ये बोलवावं लागेल ना, कारण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनाच बोलवणार आहोत तर जयंतरावांना का बरं मागे सोडायचं हा विचार देखील आता मनामध्ये येऊ लागलेला असतो. आणि म्हणूनच मग आता तो म्हणतो की चालेल आपण ना जयंतरावांनाही बोलवूया आणि जो काही गैरसमज असतो लक्ष्मीच्या मनामध्ये जयंतरावांबद्दल तो गैरसमजसुद्धा आता दूर झालेला असतो. त्यामुळे तीही म्हणत असते की हो चालेल आपण बोलवून घेऊया. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता निवास जयंतला आता जेवणासाठी म्हणून आमंत्रण देतात. तर जयंत म्हणतो की हो चालेल मी येतो. आणि मग जानूला कसं सांगायचं काय सांगायचं हा सुद्धा मोठा प्रश्न असतो. तुम्ही काळजी करू नका, जानूचं काय ना ते मी बघून घेईन, तुम्ही निश्चिंत राहा असं देखील आता म्हटलं जातं. त्यावेळेला दुसरीकडे आता भावनाच्या घरामध्ये आता जोगतीन आलेली असते आणि जेव्हा जोगतीन येते तेव्हा भावना तिचं औक्षण वगैरे करते. भावनाने तिचं औक्षण केल्यानंतर भावना तिला आता घरात घेते. भावना तिला म्हणत असते की या, पण त्याच वेळेला भावनाला ती पुन्हा एकदा एक संकेत देऊ लागते. त्यामुळे भावना खूपच जास्त कन्फ्यूज झालेली असते. पण त्या जोगतिनीला आता सिद्धूनेच तिकडनं जायला सांगितलेलं असतं. जोगतिनीवर सिद्धूचा बिलकुल विश्वास नसतो, कारण त्यालाही असंच वाटत असतं की ती जोगतिनी ना उगाच काही येऊन काहीतरी मनामध्ये फिरवते. तर दुसरीकडे निलांबरी जी आहे तिला असं कळून चुकलेलं असतं आणि म्हणून निलांबरी विचार करते की नाही सिद्धूला काही संशय वगैरे आलाय की काय, असाच विचार ना आता ती करू लागते. इकडे आता पाहायला मिळतं सिद्धू म्हणत असतो की कोणीही काही जास्त विचार करू नका, चला पटपट आवरा, आपल्याला नाश्ता करून घ्यायचा आहे. एकदा का नाश्ता झाला की आपल्यालाही आता लवकरात लवकर सगळ्यांना तिकडे जायचं आहे भावनाच्या घरी, कारण तिथे जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. मग भावनाच्या घरी जाऊन काहीतरी तमाशा करायचा हे मात्र आता निलांबरीचं निश्चितच ठरलेलं असतं आणि त्यामुळेच ती आता त्या पद्धतीनं प्लॅनिंग करू लागते. दुसरीकडे जानू आता कामावर येते. जानूसाठी आधीच जयंतने सगळं काही आणून ठेवलेलं असतं आणि जेव्हा जानू तिथे येते आणि बघते ना तेव्हा मात्र आता जानूला आनंद होतो. जानू म्हणते की ह्यांनी माझ्यासाठी एवढं केले तर त्यांच्यासाठी मीही काहीतरी करू शकते आणि म्हणूनच ती आता पुढे जाते आणि विचार करते आणि ती आता ठरवते की जयंतरावांना सुद्धा मी आता थँक्यू बोलते. मग ती आता जयंतला थँक्यू बोलण्यासाठी गेलेली असते. जयंतला आता ती कॅडबरी आणि ते गुलाबाचं फूल पुन्हा एकदा देणार असते थँक्यू बोलण्यासाठी. पण जयंतकडे जेव्हा ती जाते तेव्हा
मात्र जयंत तिला म्हणतो की एवढं काय त्यात, तुम्ही काहीच विचार करू नका, मी नेहमीच तुमच्यासोबत असेल आणि ना तुम्हाला जर मला थँक्यूच बोलायचं असेल ना तर मला ना, मी बरेच दिवस झाले घरचं जेवण खाल्लेलं नाही आहे, म्हणजे ना मला घरचं जेवण खायला खूप जास्त आवडतं, मग मला जर ते भेटलं तर बरं होईल. अच्छा हेच का, मग ठीक आहे, तुम्ही ना आज रात्री आमच्या घरी जेवायला या, असंच ती आता जेवणाला आमंत्रण देते. त्याच वेळेला ती म्हणते की तसंही आमच्याकडे आज पूर्ण फॅमिली येणार आहे, त्यात तुम्हीही आलात तर चालेल, मी आईला तुमच्यासाठीही जेवण बनवायला सांगते, असंही ती आता जयंतला सांगू लागते. दुसरीकडे मात्र आनंदी जो काही प्रकार झालेला असतो त्यामुळे डिस्टर्ब असते आणि ती आता त्या बाहुलीसोबत खेळत असते. रेणुका तेवढ्यातच तिथे जाते. रेणुका आता आनंदीला विचारते की बाळा काय झालं आहे, त्यावर मी आईला काहीच केलं नाही असं देखील ती म्हणत असते. पण बाळा नेमकं काय बोलतेस तू, कळत नाही आहे मला, त्या दिवशी ना मला तो गेम खेळता येत नव्हता, पण त्या नीलांबरी काकू नाही का, त्यांनी मला तो गेम कसा खेळायचा हे शिकवत होत्या, पण त्याच वेळेला ना माझी आई तिथून येत होती आणि तेव्हाच ना त्यांनी मला ढकललं ना, म्हणून माझ्या हातात ना सगळं काही खाली पडलं आणि त्या काचेच्या गोट्या खाली पडल्यामुळे आई पडणार होती, पण बरं झालं सिद्धूबाबांनी येऊन वाचवलं, नाही तर आज काय घडलं असतं खरंच ना मला माहीत नाही. पण अगं बाळा तू का काळजी करतेस, सगळं ठीक आहे, सगळं काही नीट आहे, तू नको विचार करूस एवढा, असंही आता सांगितलं जातं. पण जेव्हा नीलांबरीने हे सगळं केलं ही गोष्ट लक्षात येते ना, तेव्हा मात्र आता रेणुकाचा पारा चढलेला असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की सुंदर अशी रांगोळी लक्ष्मीने देवासमोर काढलेली असते. त्याच वेळेला तिथे आता ही वीणा आलेली असते आणि वीणा म्हणत असते, कधी ना मला असं वाटतं की खरंच ना की कधी एकदा मी इथे येते, माझ्या घरातनं नुसता मला कंटाळा येत असतो, इकडेच यावंसं सतत वाटत असतं आणि त्यात आपल्याकडे काही ना काही असलं की ते बरंच वाटतं ना, असंही ती आता बोलू लागते. इकडे आता सिंचनासुद्धा आलेली असते आणि संतोषही आलेला असतो. संतोष आल्यावर नेहमीप्रमाणेच अगदीच माझात बोलत असतो आणि संतोष म्हणत असतो की इथे ना मी फक्त माझ्या बायकोसाठी आणि माझ्या मुलासाठी आलेलो आहे, नाहीतर मला काही फरक पडत नाही, अगदी याच आविर्भावात तो बोलत असतो. त्यावर मात्र श्रीनिवास आता वैतागतात आणि श्रीनिवास म्हणतात की तू आला आहेस ना तेच आमच्यासाठी ठीक आहे, योग्य आहे. आणि त्यानंतर मात्र आता श्रीनिवास त्याच्याशी बोलत असतात. त्याच वेळेला ते म्हणतात की तुला जर असं वाटत असेल की तू ज्या भाषेत आमच्याशी बोलतोय तसाच बोलत राहशील तर तुला जे काही करायचं आहे ते कर, पण आम्ही आमची जमिनीना काही झालं तरी विकणार नाही आहोत, जो काही जमिनीचा प्रश्न आहे तो माझ्या आणि माझ्या बायकोचा आहेच, म्हणजे लक्ष्मीचा, असं देखील आता सांगून त्याचं तोंड बंद करायचं काम जे आहे ते आता केलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की जानू घरी आलेली असते आणि जानू घरी आल्यानंतर म्हणते की आई माझ्याकडनं एक चूक झाली आहे, मला माफ करशील ना, ऐक ना गं, असं बोलूनच ना ती आता आपल्या आईशी बोलत असते. तर तिची आई तिला म्हणत असते काय झालं आहे ते तरी सांग मला. मग त्यावर लक्ष्मीला ती म्हणते की मी आज तुला न विचारता एक काम केलेलं आहे, कारण मी ना माझे सर जे आहेत ना त्यांना घरी जेवायला बोलवले. मग ही गोष्ट ऐकल्यानंतर इकडे मात्र आता श्रीनिवासांना हसू येतं, कारण त्यांनी ऑलरेडी त्यांना बोलवलेलं होतं, जेवणाला आमंत्रण दिलेलं होतं आणि हे सगळं बघूनच ना दुसरीकडे मात्र आता म्हटलं जातं आता तू असं न विचारता कसं काय आमंत्रण दिलंस असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला ती म्हणते की सॉरी ना आई, सॉरी, असंही ती म्हणत असते. इकडे मात्र नीलांबरीला आता रेणुका चांगलंच फैलावर घेते आणि म्हणत असते की तुझी हिंमत कशी झाली ग, तुला काय वाटतंय, मला काही गोष्टी कळत नाही का, त्या दिवशी मुद्दामून आनंदीला पुढे केलंस आणि आनंदीकडून तू आपल्या भावनाला पाडायचा विचार करत होतीस, तुला काय वाटलं तुझ्या या गोष्टी लपून राहतील का, अगं तुला बाळ होत नाही आहे म्हणून बिचाऱ्या भावनाच्या जीवावर का उठली आहेस, भावनाला बाळ होणार आहे याचा तुला राग येतो हे मला कळतंय, पण मी तुला 10 वेळा, तुलाही काय अधिराजलाही बराच वेळा मी सांगितलं की ह्या सगळ्यामधून आता बाहेर पडा आणि तुम्ही बाळाचा विचार करा, पण तुम्ही अजूनपर्यंत काही करत नाही आहेत. त्यामध्ये त्या बिचाऱ्या आपल्या भावनाची आणि भावनाच्या बाळाची काय चूक आहे ते तरी मला सांग, उगाचच आहे ना मला काही बोललेलं ना सहन होत नाही. आधीच मी तुला सांगते, यानंतर जर काही प्रयत्न केला तर लक्षात ठेव तुझी गाठ माझ्याशी आहे, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता नीलांबरी शांतच राहते. नीलांबरीच्या तोंडात ना एकही शब्द आता बाहेर पडत नसतो. तर इकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की रेणुका भडकत असते. रेणुकाला शेवटी राग हा येणार, हा स्वाभाविकच आहे, कारण जे काही
काही प्रकार घडला होता, त्यामुळे आता रेणुकाला राग येत होता. रेणुका जे काही आहे ते बडबडते. त्यानंतर मात्र आता पाहायला मिळतो नीलांबरी आता खवळलेली असते. नीलांबरी म्हणते की आज तर मी सगळ्यांनाच दाखवून देणारच आहे, असाही तिचा आता काहीसा आविर्भाव असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की भावना, सिद्धू सगळेजण आता लक्ष्मीच्या घरी गेलेले असतात. घरी गेल्यानंतर मात्र आता लक्ष्मी सगळ्यांचं जोरदार स्वागत करते आणि जेव्हा सगळ्यांचं जोरदार ती स्वागत करते ना, तेव्हा मात्र भावनाच्या चेहऱ्यावरचा ग्लो काही औरच सांगत असतो आणि ती असं बोलूनच ना आता तिचं कौतुक करत असते. त्याच वेळेला आता या सगळ्या गोष्टी बोलून जेव्हा कौतुक केलं जातं, तेव्हा मात्र आता भावना ह्या डोक्यामध्ये विचार घेऊन असते की काल जे काही झालं ते भयंकर होतं. म्हणजे जोगतिनीने दिलेली भविष्यवाणी आणि या सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यामध्ये सारख्याच खुपत असतात आणि त्यामुळे ह्या घरातल्यांसमोर का होईना तोंड देखलं ती हसत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जानूही आलेली असते आणि जानू म्हणते, आहा एवढा आनंद आहे तरी कसला, असं बोलूनच ना ती आता हसवायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आता इकडे मात्र सगळ्यांच्याच गप्पा छान रंगलेल्या असतात. नीलांबरी आता इकडे असणाऱ्या या सिंचनाला मुद्दामून आता कान भरवायचा प्रयत्न करते. सिंचनाला आता ती म्हणत असते की हे काय, आताही मला हेच दिसतंय की तुझं घरातलं जे काही अस्तित्व आहे ते पूर्णपणे मोडीस निघाले. तुला तर घरात काही किंमतही नाही आहे, असंही आता बोललं जात असतं. आणि जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र सिंचना आता लगेच कामाला लागते. दुसरीकडे मात्र आता रेणुका ही आता लक्ष्मीसोबत बोलत असते, तर नीलांबरी ही मुद्दामून इकडे तिकडे बघत असते. कोणीही नाही या संधीचा आता नीलांबरी फायदा घेते आणि जेव्हा आता नीलांबरी या सगळ्याचा फायदा घेते ना, तेव्हा ती बघते की सगळी पुरुष मंडळी आपापल्या कामात बिझी आहे. भावनाला पाडायचा तिचा डाव असतो, पण तिला यामध्ये हेही दाखवायचं असतं की तिने कशा पद्धतीने आता भावनाला सावरून घेतलेलं आहे. कारण रेणुकाने तिला आज घरात खूप सुनावलेलं होतं आणि मग ती किती योग्य आहे, ती किती खरी आहे हेच तिला दाखवायचं होतं. त्यासाठी ती आता स्टंटबाजी करत होती. जेव्हा आता तिचे हे स्टंट सुरू होते ना, तेव्हा मात्र आता इकडे भावना धावत पळत येत असते. तिला हाक मारलेली असते म्हणून ती आता चालतच येत असताना तिचं लक्ष नसतं. भावनाचा तोल जाऊन भावना पडणार, तेच आता सिद्धू बाकी सगळ्यांनीच त्याचसोबत नीलांबरीने पहिल्यांदा तिला वाचवलेलं असतं. नीलांबरी जेव्हा तिला पहिल्यांदा वाचवते तेव्हा आता ती म्हणते की बघितलंत का आई, आता तरी तुमचा विश्वास बसला का, मी आता कसं भावनाला सावरलं. नाही तर तुम्ही म्हणाल की नेहमीच तू हिच्या जीवावर उठली आहेस म्हणून. बघितलं का, आता मला तिची काळजी वाटते म्हणूनच तर मी तिला सावरलं ना, असंही बोलून आता नीलांबरी उगाच स्वतःला क्रेडिट घेत असते. रेणुका म्हणत असते की या सगळ्या गोष्टी इथे बोलायची काहीच गरज नाही आहे आणि असं बोलून ना आता ती शांत करायचा प्रयत्न करत असते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की इकडे भावनाला आता सगळ्यांनी सावरलेलं असतं. तेवढं जानू तिथे येते आणि जानू आता म्हणत असते की काय झालं आहे, सगळे एवढे सिरियस का आहेत. जानूला सांगितलं जातं की काहीच नाही अगं, असंच सगळीजणं बोलत होतो. तेवढ्यातच जयंत तिथे येतो आणि जयंत आल्यानंतर म्हणत असतो की मी आलो आहे, आवडलं ना. मग आता जानू म्हणत असते की बरं झालं तुम्ही आलात, तुमचीच आम्ही वाट बघत होतो, थँक्यू हां तुम्ही आल्याबद्दल, असंही ती आता बोलून त्याला थँक्यू वगैरे बोलत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की इकडे जयंत जो आहे तो जानूसोबत बोलत असतो. तर जानूला आणि जयंतला बोलताना बघून जयंतला इथून इशारा वगैरे केला जातो आणि त्याला सांगितलं जातं की तुम्ही प्लीज तिला जर आतमध्ये घेऊन जा, मग तोपर्यंत इथली सगळी बाजू सावरायची असते ना प्रत्येकाला. मग जयंत आणि त्याचसोबत जानू आतमध्ये जातात. जसे ते आतमध्ये जातात ना, तसं मात्र आता इथे सिद्धू आणि त्याचसोबत सगळीजणं भावनाची काळजी घेत असतात. भावना तर ओके तर आहे ना, असं विचारलं जातं. भावना म्हणते ठीक आहे. मग आता जेवणाची पंगत बसायचं ठरतं. सगळ्यात घरामध्ये सगळीजणं बसलेली असतात आणि सगळीजणं एकत्र बसलेली असताना आता जेवणाचं निमंत्रण हे असतं जयंतलासुद्धा आणि मग जयंतचा मानपानसुद्धा आता सगळ्यांना करायचा असतो. जयंतचा मानपान करायचं ठरतं म्हणूनच आता जयंतला बोललं जातं की बसा, इथे बसा. आणि त्याच वेळेला जयंतला आता अक्षयतृतीया असते म्हणून त्याचा मान तर त्याला मिळायलाच हवा, या आशेने त्याचा मानपान वगैरे सगळं काही केलं जातं. आणि जेव्हा त्याचा मानपान वगैरे केलं जातं ना,
तेव्हा तिथे जानूही असते. आता प्रत्येकाला जेवण वगैरे वाढायचं काम सुरू होतं. मग त्याच वेळेला आधी सिंचनाने सांगून ठेवलेलं असतं की सगळ्यांना पुरणपोळी मी वाढणार आहे. मग आता सगळीजणं जेवणाच्या पंक्तीत बसतात. खास आता जावयांचा मानपान असतो. त्यासोबत भावना आणि सिद्धूने गोड बातमी दिलेली असते आणि त्यामुळेच आता सगळीजणं त्यानिमित्ताने सुद्धा खुश असतात. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की आता जेवणाचं आमंत्रण तर असतंच, पण इकडे मात्र भावनावर आता जानू आवाज करत असते. त्या दोघींचं बहिणींचं हे मात्र आता सुरू असतं. या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात तर ते सगळं काही बघूनच ना आता इकडे असणारी भावनासुद्धा अवाक होत असते. आणि त्याच वेळेला आता चला गप्पा पुरे झाल्या, आता आपण जेवायला बसायचं का असं देखील आता म्हटलं जातं. आणि मग काय जेवणाला सुरुवात करायचं त्यांचं ठरतं. आणि त्याचवेळी आता इकडे सिंचना तोपर्यंत बेडरूममध्ये गेलेली असते आईबाबांच्या. आणि आईबाबांच्या बेडरूममध्ये जाऊन ना ती आता काही भेटतंय का, काही सापडतंय का याचा प्रयत्न ती करत असते. पण तिला आता काहीतरी शोधायचं असतं आणि म्हणूनच ती फाईल्स वगैरे सगळ्या काही बघत असते. आणि तिला नेमके आता बहुतेक त्या जमिनीचे पेपर्स गायब करायचे असतात आणि त्यासाठी शुमी आता सिंचनाला शोधत असते. पण त्याच वेळेला नीलांबरी म्हणते की सिंचना कुठे दिसत नाही आहे, थांबा मी बघून येते. आणि म्हणूनच ती आता बघायला गेलेली असते सिंचनाला. आणि जेव्हा सिंचनाला बघायला जाते तेव्हा ती म्हणते की वा, मी जे काही ठरवलं आहे ते अगदीच मर्मी लागलं आहे तर. आणि तिकडे सिंचना पूर्ण घामाघूम झालेली असते आणि तिला असं वाटत असतं की कोण आला आहे. पण जेव्हा ती नीलांबरीला पाहते तेव्हा ती आता शांतच राहते. दुसरीकडे मात्र आता सगळीजणं बसलेली असतात जेवायला, पण नीलांबरी उभी असते. नीलांबरी म्हणत असते की तुमचं होऊ दे सगळं, मग मी जेवते असंही आता सांगितलं जातं. मग तोपर्यंत ती उभी असते आणि तिथे आता भावना सिद्धू जेवत असतात. दुसरीकडे त्यांचा आनंद बघून नीलांबरीला मात्र आता रागराग होत असतो. ह्यांच्यामध्ये काहीच कसं काही प्रॉब्लेम्स होत नाही आहेत, हे एवढे आनंदात कसे आहेत हा मुख्य प्रश्न तिला पडलेला असतो. इकडे जयंतला जेवणाचं आमंत्रण, पुरणपोळीचं आमंत्रण मात्र जानू देत असते. जानू म्हणत असते की एक पोळी खाल्ली म्हणून काही होत नाही, अजून एक पोळी घ्या. आणि असं बोलून ती त्याला आग्रह करत असते. आणि त्यालासुद्धा ते जेवण खूप आवडतं. आज बऱ्याच दिवसाने घरातलं जेवण खाल्ल्यामुळे तो खूपच जास्त खुश झालेला असतो. इकडे आता त्याचं जेवण झालेलं असतं म्हणून आता त्याला जानू जे आहे ती बाहेर हात वगैरे धुण्यासाठी घेऊन जाते. आणि तिकडनंच ती आता त्याला गाडीपर्यंत सोडायलासुद्धा जाणार असते. आणि म्हणूनच ती लक्ष्मीला म्हणते की एवढं सगळं झालं की मी त्यांना गाडीपर्यंत सोडूनही येते असंही आता बोललं जातं. आता लक्ष्मी म्हणते की बरं ठीक आहे, तू सोडून ये. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की नीलांबरीला काही ना काही खोट घालायचीच असते. सगळ्यांची जेवणं होतात, पण सिद्धूला ना सोलकढी जी केलेली असते ना ती खूप जास्त आवडते. मग आता सोलकढी मला अजून एक ग्लास मिळेल का? नीलांबरी म्हणते की मी घेऊन येते हां, असं बोलून नीलांबरी आतमध्ये जाते आणि नीलांबरी एका ग्लासामध्ये सोलकढी घेऊन येते. मग ती सोलकढी आता सिद्धूला भेटते. सिद्धू पितो, पण ती सोलकढी ना भावनाने घेतलेली नसते. मग ती सोलकढी घेतल्यानंतर मात्र तो म्हणतो कसली भारी सोलकढी झाली आहे ना, सुपर सासूबाई. आता भावना थोडी तू सुद्धा टेस्ट करून बघ ना. भावना म्हणत असते नको. पण त्यावेळेला लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की अगं तो एवढा बोलतोच आहे तर जराशी कर ग, टेस्ट कर. मग आता तो एवढं बोलतोय म्हणून आता भावना जी आहे ती आता तो ग्लास हातात घेते आणि ती आता ते सोलकढी पिऊ लागते. जेव्हा ती सोलकढीचा एक घोट पिते ना तेव्हा तिला लगेच त्रास होतो, एकदम ठसका लागतो. आणि त्याच वेळेला सिद्धू तिला सावरत असतो. मग त्यावेळेला नीलांबरी मुद्दामून चान्स मारते. नीलांबरी आता म्हणत असते की भावना, तुझ्या मनात जे काही गुपित तू लपवून ठेवलं आहे ते सगळ्यांना सांगून टाक ना. कशाला एवढं दडपण ठेवलेस मनामध्ये, जे काही आहे ते बोलून टाक. मग भावना म्हणते की वहिनी तुम्ही काय बोलताय, कशाला एवढं सगळं. नीलांबरी म्हणते की काय तुला काही कळत नाही का मी काय बोलते ते? मला माहिती आहे हे तुला घरातल्यांपासून हे सगळं लपवायचं आहे, पण नको लपवू घरातल्यांपासून. हे लपवून ना काहीच उपयोग होणार नाही आहे. सांगून टाक घरातल्यांना ते जोगतीन काय बोलली होती. मग सगळ्यांचाच विसर पडतो की नेमकं जोगतीने काय सांगितलेलं होतं. मग आता इकडे मात्र भावना म्हणत असते की नको काही बोलू तुम्ही. पण इकडे कुठे ऐकते नीलांबरी, कारण आता जोगतीन काय बोलली होती हे विना, सिंचना त्याचसोबत लक्ष्मीलासुद्धा ऐकायचं होतं. म्हणूनच आता तिला विचारलं जातं की जोगतीन काय बोलली होती. त्यावर जोगतीन जी आहे ती आता म्हणाली आहे
आहे की जे काही भावनाचं बाळ येणार आहे ते मृत्यू घेऊन येणार आहे. म्हणजे जेव्हा भावनाचं बाळ होईल तेव्हा कोणाचा तरी मृत्यू होईल ही घोषणा जेव्हा आता केली जाते तेव्हा मात्र आता खूप मोठा धक्काच घरातल्या सगळ्यांना बसतो. घरात सगळीजणं टेन्शनमध्ये येतात आणि त्यामुळे आता भावनाला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि भावना आता ह्या सगळ्यांकडे पाहत असते आणि सिद्धूला त्याचसोबत बाकी इतरांना सुद्धा आता भावनाची काळजी वाटून लागलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तुम्हाला हीच मालिका किंवा इतरही मालिका कोणती पाहायची असेल तर आपल्या खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्हाला ॲड फ्री मालिका बघू शकता, तीसुद्धा फक्त ₹1 त्यामुळे लवकरात लवकर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज करा आणि तुम्ही सिरियल एन्जॉय करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.